नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत. तर 14 जिल्ह्यातील जे शेतकरी लाभार्थी आहेत, ज्या शेतकरी लाभार्थ्यांचं रेशन बंद झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी ₹170 प्रमाणे त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याचीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. 14 जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, अशा शेतकरी लाभार्थ्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे आणि ज्या अशा शेतकऱ्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे, त्यांना सरकारतर्फे प्रति लाभार्थी ₹150 देण्यात येत होते आणि ते आता वाढवून ₹170 करण्यात आलेले आहेत आणि ते लवकरच त्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्येही जमा करण्यात येतील. तर या ठिकाणी पाहू शकता 14 जिल्हे एपीएल डीबीटी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत 18 मार्च 2026 रोजी अन्न, नागरी व पुरवठा विभाग यांच्यामार्फत एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. जी आरमध्ये काय आहे पहा. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी माहे जानेवारी 2023 पासून प्रतिमाहा प्रतिलाभार्थी 150 इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाहा प्रतिलाभार्थी ₹170 अशी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना ₹170 प्रति लाभार्थी अशी वाढ देण्यात शासन निर्णयाप्रमाणे पहा. शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिका शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य लेखाशीर्षकाखाली वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी रक्कम 145 कोटी व मागील वितरित निधीपैकी शिल्लक निधी रक्कम 50,17,350 अशी एकूण रक्कम 145 कोटी 50,17,350 एवढा निधी अधिदान व लेखा कार्यालयाकडून आर्थिक वर्ष 2025-26च्या सुधारित मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्यात समाविष्ट झालेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये पाहू शकता आता किती निधी वाटण्यात येणार आहे. तर ₹145 कोटी 50,17,350 इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणाकोणाला हा निधी वाटण्यात येईल परिशिष्ट मध्ये दिलेले आहे पहा. PFMS प्रणालीमार्फत एपीएल डीबीटी केशरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालील जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजे तुम्ही शेतकरी लाभार्थी असाल, केशरी शिधापत्रिकाधारक असाल आणि तुमचे रेशन जर बंद झालेले असेल तर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अकोला आहे. यामध्ये लाभार्थ्यांची संख्या पहा 83,000 आहे. अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा एकूण 14 जिल्ह्यामध्ये एवढी रक्कम वाटप करण्यात येईल. यामध्ये तुम्ही लाभार्थी संख्या आणि एकूण रक्कम पाहू शकता. तर लवकरच हे पैसे तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. पैसे जमा झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे पैसे जमा झाले का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.